कोणी उत्तर द्यायला रेडी नाही, ते असे रस्त्यावरती असे ठेले लावलेले आहेत. तुम्ही पळता कशाला, बोला की अरे थांब. भ्रष्ट नेता करतो भ्रष्टाचार. भ्रष्टाचार कोण करत असेल? नेते कसा नगरसेवक तुला चांगला असायला पाहिजे, काय दिसायला चांगला असायला पाहिजे? विकास करणारा. मला पाहिजे तर एकनाथ शिंदे, मामा आहे आमचा. आधी मी रेडिओमध्ये होतो, आता मी रस्त्यावरती आहे. मग ही तुमची प्रगती रेडिओ टू रस्ता प्रगतीच आहे ना. अधिकृत आहे की अनधिकृत आहे? कोण आहे फिर का मालिक कोण आहे? क्या मालूम, हम चाय पी के इधर बैठा है. आज 40 वर्ष झालं सत्ता आहे भाजप सरकारची. अख्ख्या विलेपार्ले विधानसभेत मी सांगतोय, इथे फक्त एकच काम होतं, ते पण इलेक्शन आल्यावरती पायवाटा लाद्या बसवणं, हे सगळं ते करू शकतात. त्याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. अमूल्य सिग्नलवर थांबावं लागते, इथून डेड बॉडी घेऊन आपल्याला सिग्नल पण जायला. व्हीआयपी मोमेंट असेल तर बॉडी काढू शकत नाही. मुली इथे सुरक्षित समजतात स्वतःला? विलेपार्ला म्हणजे एक सांस्कृतिक आणि शिक्षित लोकांची विलेपार्ला आहे. इधर आके खेलते हो? हाँ कोई डांटता है तुम्हें? हाँ कोण डांटतंय? वो ये अच्छा, चाची डांटते. हॅलो हाय, कसं काय? मी अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुमचं स्वागत. आज आपण विलेपार्ले ईस्ट मध्ये आहोत. इथली परिस्थिती आपण टेलिकास्ट करणार आहोत. आणि बघा इथे ह्या काही गाय आहेत, त्यांना आधी मी चारा देतो आणि इथून सुरुवात करूया ह्या शोची. आणि विलेपार्ले ईस्टच्या परिस्थितीची काय काय मालूमात मिळते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. काय वाटतं, आता इलेक्शन होणार महानगरपालिकेचे, 3-4 वर्ष कोणी कार्यरत नव्हता, पण यावेळी आता ज्या लोकांच्या ॲक्च्युली जसं ट्रॅफिक असेल किंवा कचरा रिलेटेड किंवा पाण्याची समस्या असेल, हे जे व्यथा होत्या लोकांच्या, त्या मांडायला एक नगरसेवक लागेल. हो नक्कीच. मग तुम्हाला काय वाटतं, इकडे पगडा कोणाचा भारी वाटतो या परिसरात? आता बघा, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतोय आहे आणि जे सध्याचे सरकार आहे त्यांचं पण काम चालूच आहे, असं काय नाही की नाही आहे. फक्त आणखी लोकांच्या जशा अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला त्यांनी पूर्ण कराव्यात, म्हणजे कसं काय लोकांचा एक आणखी विश्वास बसेल आणि काम व्यवस्थित होईल. म्हणजे आपल्या ह्या विलेपार्लेचंच नाही तर आपली मुंबई जी आहे त्याचं, हा महानगरपालिका, त्यांचं पण कामाबद्दल एक चांगली भावना निर्माण होईल आणि चांगलं शहर आपलं सुटसुटीत होईल, एवढीच अपेक्षा. हो, या थँक्यू. विलेपार्लेमध्ये काय गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं जेव्हा पण तुम्ही येता? जनरली आम्ही इकडे, हा एअरपोर्ट रोड आहे, स्टेशन टू एअरपोर्टला जायचा रोड आहे, हा खूप महत्त्वाचा रोड आहे. इकडनं इथे जे अनधिकृत रोडवरती दुकानं आहेत त्यांना एक BMCचा नियम आहे की 200 मीटरच्या आत, स्टेशनपासून 200 मीटरच्या आत कुठलंही दुकान म्हणजे रोडवरती बसायला द्यायचं नाही आहे. हे मागे राजसाहेबांनी सांगितलेलं होतं. त्याच्यावरती फक्त राजसाहेबांनी जो काय व्यक्त केले त्यांच्या भावना, त्याच्याबद्दल हे कोण अंमलबजावणी करणार? आज बघा, तुम्हाला सांगतो, ही टपरी आहे, पाण्याची टपरी आहे. या टपरीवरती ही अनधिकृत आहे, त्यांना कोण बोलणार त्यांच्याबद्दल? हे BMCचं काम आहे, यावरती कोण बोलणार? येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांना फुटपाथ चालायला आज फुटपाथ नाही आहे, त्याच्याबद्दल कोण बोलणार? हाच आमचा एक प्रश्न आहे की हा मार्ग लावा. रोडवरून चालताना सेफ्टी वाटत नाही आम्हाला, याच्याबद्दल कोणीतरी बोलायला पाहिजे. बरं, चलो अजून काही लोकांशी आपण बोलूयात. सो पुढे काही यंगस्टर्स पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मला एक गोष्ट सांग, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या शिक्षिका सांगायला किंवा घरी या चर्चा होतात, या चर्चा ऐकताना काय वाटतं की किती भ्रष्टाचार झाला असेल आपल्या महाराष्ट्रात किंवा राज्यात? म्हणजे आता करप्शन वगैरे तर आता आपण बघतोच आहे. आता मी पंप हाऊसला राहतो, तिथे आता एक नवीन बोगदा केलेला ब्रिजच्या खाली, आणि त्या बोगद्याचं काम ऑलरेडी खूप 3-4 महिने डिले होत होतं. सो त्याच्यामुळे ते कन्स्ट्रक्शन वगैरे चालू होतं तिथे, आणि ऑलरेडी पंप हाऊसला खूप ट्रॅफिक असतं. सो त्या ट्रॅफिकमधून आणखीन बसेस वगैरे जायला म्हणजे 2-2 तास आता अडकलेलो मी. आज क्लासला येताना इकडेच क्लास आहे माझा, तर तिथून तो नवीन बनला आहे मार्ग, पण आता काहीतरी आणखीन तिकडे पाईपलाईनचं काम चालू होतं. सो तिथे सुद्धा अजून कन्स्ट्रक्शन ते 1 महिन्यापासून चालूच आहे, आणि सकाळी 10च्या वेळेला तिकडे MIDC इंडस्ट्रियल एरियाला ऑलरेडी खूप ट्रॅफिक असतं. सो तिथे वगैरे आता किती 2 तास लेट झालो मी क्लासला. हे डेलीच आहे? हो. शाळकरी विद्यार्थी आहे, क्लासला येण्यासाठी त्यांना 2-2 तास लागतोय, जेवढा त्याला लेक्चर पण नसेल. तेच जेवढा लेक्चर नाही आहे तेवढा तर तो फक्त लेक्चर ॲक्च्युली बसमध्ये दिला जातो, बरोबर? कंडक्टर देतात, आपली BMC देते, है ना? एवढे पैसे जातात कुठे? मग आता बाबा वगैरे भरतात आता टॅक्स, काय लोन वगैरे असतं त्यांचा,
ते पैसे तरी टॅक्सला जातात, गव्हर्नमेंटला जातात, ते कुठे आहेत आम्हाला दिसत नाहीत ना. आमच्यावर तरी मेहनत केली पाहिजे. बरोबर आहे. बघा विद्यार्थी बरोबर बोलतात, त्यांच्यावरती मेहनत नाही केली आहे. गेली 3-4 वर्ष कार्यरत कोण नव्हता. पण जरी BMC काम करते तर BMCनी विद्यार्थ्यांसाठी अडचण होऊ नये, सुखसुविधा व्हाव्यात, त्यांनी वेळेवरती पोहोचावं, लेक्चर अटेंड करावं, अशा विद्यार्थ्यांच्या व्यथा आहेत. क्या लगता है कि विले पार्ले में कौन सी चीज़ है जिस पे ध्यान देना चाहिए, प्रशासन ध्यान नहीं देती? सब ध्यान देता है प्रशासन, कोई तकलीफ नहीं है. कुछ तकलीफ नहीं है? नहीं, लेकिन सर ट्रैफिक का बहुत बड़ा समस्या वो है. तो होता है, सिग्नल रहता है तो होता है ना, बाकी तो कोई तकलीफ नहीं है. मस्त खावानो पिवानो मजा न लाइफ एकदम टकाटक. टकाटक. हाँ, कोई मैसेज देना होगा आपको विले पार्ले ईस्ट वालों को, तो क्या दोगे? नहीं खुश मजा है. विले पाला इसमें सब मजे कर रहे हैं. ईस्ट हो वेस्ट हो, विले पार्ले बेस्ट बेस्ट मालूम नहीं, इससे एक नंबर 1 नंबर 1 है ना. विले पार्ले में सबसे बड़ी समस्या क्या है? हे ट्रॅफिक काही है, सबसे बहुत कंटाल आता है. बहुत कंटाला आता है. बहुत कंटाल आता है. क्या करना चाहिए प्रशासन ने? प्रशासन को देखना चाहिए, उसको RTO का व्यवस्था करना चाहिए. नगर सेवक कैसा होना चाहिए अभी आने वाला, अच्छा नगर सेवक जो अच्छा हो वही आना चाहिए. है ना? हाँ. तभी ट्रैफिक की समस्या होगी दूर. सर कैसे हो आप? ठीक है. क्या लगता है यहाँ पे क्या सुधारना होनी चाहिए विले पार्ले इसमें? ये क्या नहीं, सब सही है, बोलिए. सब सही है. यहाँ पे कोणी उत्तर द्यायला रेडी नाही. ते असे रस्त्यावरती असे ठेले लावलेले आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. हे लोक बोलत नाही आहे. हेच तर टेलिकास्ट करतोय मी. आता माहिती नाही महानगरपालिका ह्याच्यावरती काय कारवाई करेल. हे बोलत नाही आहे, उत्तर देत नाही आहे कोणी, तर ह्याचा अर्थ हे अनधिकृत आहे असं वाटतं. इथल्या नागरिकांनी सांगितलं आम्हाला. आम्ही टेलिकास्ट करतोय फक्त. एक्सक्यूज मी, हाय. तुम्हाला महानगरपालिकेचे इलेक्शन माहिती आहेत आता होणार आहे? अरे तुम्ही पळताय कशाला? बोला की. अरे थांब. अरे महानगरपालिकेचे इलेक्शन होणार माहिती आहे ना? कधी होणार माहिती आहे? 15 जानेवारीमध्ये मतदान करायचं आहे. 16 जानेवारीमध्ये निकाल लागेल. तुम्हाला काय वाटतं महानगरपालिकेमध्ये आता गेली 3-4 वर्ष कोण कार्यरत नव्हता, तर तुम्हाला काय वाटतं एक भावी नगरसेवक म्हणून कसा नगरसेवक तुम्हाला पाहायला आवडेल? म्हणजे लोकांसाठी काम करणार. तुला? सेम लोकांसाठी काम करणारा. आता साठे कॉलेजमधले काही विद्यार्थी मला भेटलेले आहेत. पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता कॉलेजमध्ये किंवा तुमच्या घरी चर्चा सुरू असेल ना, काय होणार आहे महानगरपालिकेचे इलेक्शन ना? काय चर्चा असते मला थोडक्यात सांगा ना. नाक्यावरती काय चर्चा असते? चर्चा आता काय बोलू, मला नाही समजत. भ्रष्टाचार म्हणजे कोण निवडून येईल वगैरे 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 वगैरे. भ्ष्टाचार कधी ऐकलंय ना? हा, ऐकलंय. कसा होतो माहितीये? हा, भ्रष्ट नेता करतो भ्रष्टाचार. काय वाटतं भ्रष्टाचार कोण करत असेल? नेते. का आपण डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप करतो? कसे करतात भ्रष्टाचार थोडक्यात सांगा. भ्रष्टाचार आता ते पैशाचा दुर्वापर वगैरे करून आणि काही म्हणजे जे इलेक्शन करताना जे काही त्यांनी हे केलेले असतात वादे ते नंतर पूर्ण करत मग नाही. त्याच्यातून तर खाचा काढतात का? काय वाटतं खाचा काढतात? कशा कशातून खाचा काढत असेल काय वाटतं? जसं की वर्गणी तर मंडळवाले काढतात रे. हा, टॅक्स आणि रस्त्याचं काम वगैरे. हा, सांगतात मग करत नाही. ब्रिज वगैरे आमच्या इकडे बोलतात बनवणार पण नाही बनवत. बाथरूम वगैरे तसेच घाण राहतात. मग तर आश्वासनं दिले जातात. हा. मग आता काय वाटतं की विद्यार्थ्यांना काय एक नवीन भावी नगरसेवकामध्ये काय क्वालिटीज असायला हव्या? तो कसा पाहिजे? तू काहीतरी बोल. कसा नगरसेवक तुला? चांगला असायला पाहिजे. विकास काय दिसायला चांगला असायला पाहिजे? विकास करणारा. विकास करणार. हँडसम नकोय तुला? नको. दिसायला कसा पण मला पाहिजे तर एकनाथ शिंदे मामा आहे आमचा. हा, कसा पाहिजे नगरसेवक? कसा पाहिजे? चांगला विकास करणारा, जनतेचा विचार केला पाहिजे त्यांनी. सगळ्यांचे नीड्स फुलफिल केल्या पाहिजे त्यांनी. तुम्हाला असं नाही वाटत जेव्हा नगरसेवक येतात निवडून 6 महिन्यानंतर फॉर्च्युनर येते, 8 महिन्यानंतर बंगला येतो, हा भ्रष्टाचार वाटतो? पण हे कसं शक्य होतं? कोण देतं? आपणच देतो निवडून. मग यावेळी नगरसेवक कसा सच्चा पाहिजे, क्लीन वाटतं तुम्हाला? आपल्या देशात असे लोक आहेत? असतील. सर्व बोट सारखी नसतात. काही नगरसेवक चांगली पण असतात, पण कदाचित त्यांना निवडून देत जात नाही. मला वाटतं हा लवकरच युवा नेता म्हणून कुठल्या तरी पक्षाचा कार्यकाळ करणार आहे. आणि यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मला एक कळलं, हे मी टेलिकास्ट करणार आहे. तर तुम्ही टेलिकास्ट विथ आरजे अमोल हा शो नक्की बघा आणि मला फॉलो करा. हा, नमस्कार. आम्ही चॅनलकडनं आहोत. आता महानगरपालिकेचे इलेक्शन होणार माहिती आहे ना तुम्हाला?
काय वाटतं तुम्हाला यावेळी आपलं जे चित्र आहे महाराष्ट्राच्या मुंबईतला सगळ्यात मोठी महानगरपालिका बदलेल वाटतं तुम्हाला? बदलेल. बदलायला हवं की नको होवे है ना? होवे आता होवे. काय वाटतं या ठिकाणी कोण म्हणून नगरसेवक तुम्हाला आवडेल तुमच्या तिथे परिसरात? एवढा नाही मी जाते तर नाही माहिती आहे मला बी कोण नगरसेवक आहे कोण नाही ते नाही माहिती. बदली करायला पाहिजे थोडं. बरोबर, प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. काय ना आता 1 महिना पहिले 1 महिन्यापर्यंत ते आपलं सिग्नल ते शिवसागरच्या ते मार्केटचा सिग्नल ते 1 महिन्यापर्यंत बंद होता. आता ते 1 महिन्याच्या नंतर उघडला. आम्हाला किती त्रास पडते सिनियर सिटीजन सामान घेतला आहे रस्ता क्रॉस कुठून कुठून येते व्हेकल येते कशी करायचं 1 महिना कोणाला सांगायचं. कोणी प्रशासन लक्ष नाही देत. 1 महिन्यापर्यंत चालू नाही झाला. एकदा कोण गाडी होती पोलिसची आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही बघा 15-20 दिन ते बंद आहे. नंतर बी नाही झालं. 1 महिन्याच्या नंतर 4 दिवस नंतर परत खराब. राग येतो ना तुम्हाला या गोष्टींचा? असं तर राग येईल ना. आम्ही बाबा कशी जाते बघा 2 ऑपरेशन झालेले तर कशी जाणार आम्ही. सगळं विकट परिस्थिती आहे. त्यांचं ऑपरेशन झालंय त्यांना जायला जागा नव्हती. नाही सिग्नलच नाही तर कशी जाणार सगळं ते सांगा ना. बघा ह्याच्यावरती प्रशासन म्हणजे काय करतंय कंप्लेंट केले लोक. सिग्नलला बघायचा तो बरोबर हा तर बरोबर आहे त्यांचं पटतंय मला. बरोबर. मॅम विलेपार्लेमध्ये काय परिस्थिती वाटते तुम्हाला? आता जे नगरसेवक निवडून येतील किंवा महानगरपालिकेमध्ये आपलं चित्र बदलणार आहे वाटतं तुम्हाला मुंबईतलं? मला काय त्याच्यात जास्त फरक नाही वाटत. आहे तशीच परिस्थिती असेल वाटतं. हो आता हे हॉकर्सला आम्हाला पण सवय झाली हॉकर्सकडनं घ्यायची. हॉकर्सला काढतात परत त्याच जागी येतात रस्ते तसेच खोदतात परत करतात. मला नाही वाटत काय जास्त चेंज होईल. मग कोणी येऊ तरी जसं तशीच परिस्थिती असेल तशीच असेल की परिस्थिती बदलायला हवी असं वाटतं? बदलायला पाहिजे. काही गोष्टींच्यात नक्कीच बदलायला पाहिजे. रोड वर्क्स गटर्स अँड पार्किंग या 3 गोष्टींसाठी तर मस्ट आहे बदलणं. कारण पार्ला म्हटल्यानंतर मुंबईची जान आहे शान आहे पार्ला. ठीक आहे. पार्ल्याचा प्रॉब्लेम असा झालाय की भरपूर गाड्या झाल्यात बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होत आहेत पण रोड तसेच राहिलेले आहेत लहान. त्यामुळे फार कंजेशन झालंय. रोडच्या एका साईडला वगैरे पार्किंग होतं दुसऱ्या साईडला पार्किंग झालं तर मधनं गाडी पास करायला जागा नाही राहत. ही कंडिशन पार्ल्याची झालेली. पार्ला म्हणून एक नागरिक म्हणून भावी नगरसेवकामध्ये काय त्यांनी करून दाखवावं अशा कोणत्या गोष्टी? पार्ल्यावर स्पेसिफिकली पार्ल्यावर कॉन्सन्ट्रेशन करून इथल्या गाड्यांचा आणि रस्त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. बस तेवढं झालं की पार्ला एकदम. बाकी पार्ला तसंच छान आहे. वा वा वा. मॅम हा जो शो आहे मॅक्स महाराष्ट्राच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येईल आणि टीव्हीवरती सुद्धा येणार आहे. आधी मी रेडिओमध्ये होतो आता मी रस्त्यावरती आहे. मग ही तुमची प्रगती रेडिओ टू रस्ता प्रगतीच आहे ना? प्रगती आहे पण मी जेव्हा आपल्या जे कोणी बसलेले आहेत नगरसेवक किंवा ज्या महानगरपालिकेमध्ये होते मी प्रगती बघण्यासाठी बाहेर निघालोय तर मला ती प्रगती दिसत नाही. म्हणूनच टेलिकास्ट विथ आरजे अमोल हा जो शो आहे आपण करतोय आणि त्या शो मध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करू. या शुअरली मी नक्की पाहीन आणि इट्स व्हेरी गुड की इलेक्शनच्या आधी ॲटलिस्ट यू आर डुईंग या टाईपचा सर्वे करताय ते फार चांगलं. थँक्यू. आणि तुम्ही नक्की मला फॉलो करा इंस्टाग्रामवर आरजे अमोल. हा दादा हे अधिकृत है कि अनधिकृत है? मेरे को मालूम नहीं भाई. मालूम नहीं. आपका ही धंधा है ना ये? किसका है? बाहर का. बाहर कौन है फिर इसका मालिक कौन है? क्या मालूम हम चाय पी के इधर बैठा है. आता यांना माहिती नाही आहे. लोकांच्या कंप्लेंट्स येत आहेत की अनधिकृत ज्या गाड्या विड्या ठेला विला लागतो इकडे माहिती नाही कुणाचं आहे पण हे प्रश्न आहेत म्हणून तर ट्रैफिक होते हैं. सर नमस्कार मैं चैनल से हूँ. अभी महानगरपालिका के इलेक्शंस हो रहे हैं ठीक है तो आपको क्या लगता है कि कौन सी चीज़ है जिस पे बहुत ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है जो अभी 4-5 साल में नहीं हुआ है? एंक्रोचमेंट सबसे ज़्यादा मुंबई में वही है. हाँ ट्रैफिक. हाँ खड्डे तो का अभी काम हो रहा है. अभी खड्डे का तो काम हो रहा है अभी. नहीं लेकिन खड्डे तो हमेशा होते रहते हैं हर 2 महीने के बाद. काम हो रहा है अच्छा अभी तो चलेगा अच्छा हो जाएगा वो तो. लेकिन ये एंक्रोचमेंट पे काम करना बहुत जरूरी है. आपके हिसाब से कौन सी चीज़ है जो विलेपार्ले में होनी चाहिए? बेसिक एंक्रोचमेंट बहुत बड़ी ट्रैफिकिंग बहुत है यहाँ. ट्रैफिक बहुत हो रहा है. बहुत ट्रैफिक हो रहा है ना. ट्रैफिक वाले थोड़ा उस पर ध्यान नहीं दे रहे उसका. नहीं कोई रहता ही नहीं वहाँ पे राइट. पब्लिक ही खुद वहाँ पे जो है पुलिस को सहायता कर रही है नहीं तो रोज के ट्रैफिक मर्डर है ना उसमें बहुत करप्शन है ज्यादा इसलिए वैसे नहीं हो रहा है. वो कार्रवाई नहीं करते. कार्रवाई नहीं होती है कोई चीजों पे. तो ये सब पे मैंने एंकरेजमेंट पे काम हो जाएगा तो बहुत कुछ फर्क पड़ जाएगा. ऑफिसर्स बिठाने चाहिए जो ईमानदारी से काम करे.
बाकी तो ये चीज आपको लगती है की विले पार्ले में सबसे ज्यादा हा चलो या नागरिकांना वाटतंय, काही लोक बोलतात की काहीच त्यांना त्रास होत नाही. आपण अजून पुढे जाऊया, विले पार्लेची खरी परिस्थिती काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आणि त्यांना भावी नगरसेवक म्हणून कोण हवंय ते पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया. सध्या आपण विले पार्लेमध्ये ईस्ट या वॉर्ड क्रमांक 85 मध्ये आहोत आणि इथली जी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण एके ठिकाणी शहरी भाग दिसतो, दुसऱ्या ठिकाणी स्लम एरिया आहे. त्या स्लम एरियामध्ये मी जाण्यास सज्ज आहे, पण नागरिक इथे जरा या स्लममध्ये किंवा या चाळीत राहणारे लोक आपल्यासोबत आहेत. मी सध्या आहे भाजीवाडी या ठिकाणी. खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र या चॅनलमध्ये, टेलिकास्ट या शोमध्ये. भाजीवाडीची काय परिस्थिती आहे, आतमध्ये काय अशा गोष्टी आहेत ज्या डेव्हलप व्हायच्या होत्या झाल्या नाहीत, काय सांगा? डेव्हलप व्हायच्या होत्या या कधीच झाल्या नाहीत. आज 40 वर्ष झालं सत्ता आहे भाजप सरकारची विलेपार्लेमध्ये, अख्ख्या विलेपार्ले विधानसभेत मी सांगतोय. आणि त्यात 85 वॉर्डमध्ये येते भाजीवाडी झालं, शास्त्रीनगर, राजेंद्र प्रसाद नगर, असे अनेक एरिया आहेत ज्या या वॉर्डमध्ये येतात. इथे फक्त एकच काम होतं, ते पण इलेक्शन आल्यावरती. पायवाटा, लाद्या बसवणं, हे सगळं ते करू शकतात. त्याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही, ते पण इलेक्शन आल्यावर. त्या व्यतिरिक्त काय नाही स्वच्छतेचा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये काही त्यांचा पुढाकार नसतो. सर तुम्ही कुठे राहता, भाजीवाडी, शास्त्रीनगर की शास्त्रीनगरमध्ये? का तुमच्या इकडची काय परिस्थिती आहे? आमच्या इकडचे इथे आमदार आहेत परागाळवानी, कित्येक वर्ष निवडून येतात, पण शास्त्रीनगरचं काहीच काम करत नाहीत. ते बघायला सुद्धा येत नाही. ते बोलतात, स्पष्ट बोलतात की तुमच्या एरियातलं आमच्याकडे वोटिंग येत नाही म्हणून आम्ही तुमचं काम करत नाही, असं स्पष्ट बोलले. ते त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे ते इंटरेस्ट देतच नाही. ते बघा, आता आपण आलेलो आहोत या वॉर्डमध्ये, 85 वॉर्डमध्ये, आणि इथे ज्या चाळी आहेत आपण तिथे जाऊन बघूयात. या दोघांनी जे सांगितलं आहे ती खरी परिस्थिती काय मी टेलिकास्ट करणार आहे. सो लेट्स गो. आता आम्ही 50-60 वर्षाची म्हातारी आहोत. आम्हाला सामान आणायला पार्ला स्टेशनला जावं लागतं, डिमांडमध्ये, सुपर मार्केटमध्ये. तिथून आम्ही सामान घेऊन येतो तर आम्हाला रिक्षेवाला येत नाही इकडे जायला. ते रिक्षा आम्हाला पलीकड सोडतो. पलीकड सोडल्याच्या नंतर पलीकडून एवढं सामान आम्ही वजं घेऊन वाडीत यायचं कसं? कोण क्रॉस करता येत नाही. माणूस मेला तर माणसाची मयत नेता येत नाही. पोलीस कधी कधी ट्रॅफिक पोलीस उभा असतो, तो बोलतो तुम्ही सांताक्रूजला फिरून जाता. तर मेलेल्या माणसाची बॉडी मी सांताक्रूजला फिरून जाणार का? नाही जाणार. गणपती म्हण किंवा कुठलाही काही आम्हाला कुठला सण, छोटा मोठा काही सण करायचा असलं तरी ना आम्हाला इथे सण करायला सुद्धा अलाउड नाही आहे. काहीच अलाउड नाही. ना फटाकडी फोडायला अलाउड नाही, ना कुठल्या दिवाबत्ती करायला सुद्धा आम्हाला अलाउड नाही या ट्रॉफिकमुळे. हे ब्रिज बांधलं नाही, या ब्रिजमुळे आम्हाला लय त्रास आहे. स्थानिक लोकांना ना हा जो ब्रिज बनलेला आहे ना, याच्यामुळे जाण्या येण्याचा प्रॉब्लेम खूप होतोय. त्याच्यामध्ये काय ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले. त्याच्यानंतर म्हातारी लोक म्हणा, आणि हा जो फुटपाथ बांधला, हे गटराची लेवल बरोबर नाहीये, तिथपर्यंत जॉईंट नाहीये. त्याच्यानंतर रोड कमी झाल्यामुळं लहान मुलं शाळेतली मुलं जाण्या येण्याचा प्रॉब्लेम, त्यांना त्याला वृद्ध माणसांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम. आता इकडे एखादा व्यक्ती दगावला तर आतमध्ये अँब्युलन्स वगैरेचं कसं? अँब्युलन्स सिग्नलवर थांबवावं लागते. इथून डेड बॉडी घेऊन आपल्याला सिग्नल पण जायला लागतं. खूप बारीक गल्ले आहे, त्यामध्ये ट्रॉफिक जाम आहे. त्यावेळी राग येतो का? आपण इकडे राहतो आणि काय करणार, ना विलाज राग तर येतो. हा ब्रिज मेल्याच्या नंतर आपल्याला सगळं फायदा, म्हणजे काय गोष्ट असतं ना आपल्याला फायदा घ्यायला, म्हणजे काय आता गाडी तिकडे उभे आहे पण 4 माणसं खाणे घेऊन आपण तिकडे जायला लागतं आम्हाला पुढे. बाकी इकडे काहीच नाही. संध्याकाळचे VIP मोमेंट असेल तर बॉडी काढू शकत नाही. बॉडी तशीच असते. जेव्हा VIP जाईल संध्याकाळ पण तेव्हा तिथपर्यंत बॉडी तशीच. म्हणजे VIP साठी आपण आपली जे दगावलेली व्यक्ती आहे, बघा किती दुःखद गोष्ट आहे. हे नागरिक सांगतात, हेच मतदार आहेत, हेच तुम्हाला निवडून देतात आणि ह्यांच्यासाठीच काही सुखसुविधा नाही आहेत. भाजीवाडी या परिस्थिती, ह्या लोकवस्तीमध्ये मी आता आतमध्ये जातोय. तर या ठिकाणी तुम्ही बघताय की अत्यंत कमी काय गोष्टींचा सामना करावा लागतो तुम्हाला. हिंदी में बोलो मुझे. हाँ, क्या सबसे ज्यादा प्रॉब्लम क्या है यहाँ पे? प्रॉब्लम यही है, ना गटर साफ होता है और ना ही कचरा कोई उठाने आता है. कोई नहीं आता. नहीं, बोलेंगे तो बोलेंगे आपका धंधा है. अरे हमारा धंधा, हम पैसा दुगना दे रहे हैं ना आपको. जहाँ सबसे 30 रुपया ले रहे हैं, हम 50 रुपया 60 रुपया दे रहे हैं, तभी भी नहीं लेके जाते कचरा. वैसे काम कर रहे हो आप? हाँ, काम कर रहे हो घर में? हाँ. गाना सुनते सुनते? तो क्या करूँ, अपना भी टाइम पास होना चाहिए ना. सही है.
चलो आगे और जाते हैं हम. सबसे ज्यादा प्रॉब्लम क्या है इकडे? सगळ्यात जास्त प्रॉब्लेम क्या है? कुछ प्रॉब्लम नहीं है यहाँ पे, सब एकदम मस्त चल रहा है. बात करो. मराठी येते? क्या क्या आपको सबसे ज्यादा प्रॉब्लम क्या है? भाजीवाड़ी में सबसे ज्यादा प्रॉब्लम क्या है? भाजीवाड़ी में खाली पानी का तकलीफ था. अच्छा ये पानी गटर का पानी जाने के लिए. अच्छा, बाकी सब ओके? बाकी सब बराबर है. काय आजी इकडे काय त्रास आहे सगळ्यात जास्त? त्रास काही नाही आम्हाला सर. काय ना, सगळं व्यवस्थित एकदम टवटवीत आहे, पण लाईट सुविधा सगळ्या व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित. फक्त आता या रोड चालू झाले नाही त्याच्यामुळे कसं जाण्या येण्याचा जरा प्रॉब्लेम होतो. लहान मुलांना तर शाळेत घेऊन जायचं म्हणून आणि इथे एवढी ट्रॅफिक होते ना की जायला मिळत नाही. ते मंदिर तोडून ठेवलं ते काय कारण? ते म्हणजे कोणाची तरी मालकीची जागा आहे त्याच्यामुळे ते तोडले ते. तो बांधायला नाही देत. मग तुमच्या पूजापाठ सगळं बंद आहे? बंद नाही. मग भटजीने सांगितलं तुम्ही इथे बांधा, बंद करू नको. अच्छा, चालू ठेवा. चालू ठेव, पण आम्ही इथे बांधतो आता. बांधणार आहात तुम्ही सगळे? काय हवंय तुम्हाला? आम्ही असं मागत नाही हो, पण दिलं पाहिजे, पण त्यांनी स्वतःहून दिलं हा त्यांच्या मर्जीने. ही बघा, ही पण तशीच आहे, मी पण नाही आम्हाला स्वतःहून दिले. आम्ही म्हणत होतो ना आम्हाला पण द्या म्हणून. माझी 50, 60, 70 झाली एवढं. तुम्हाला लाडकी बहिणीचं नाही मिळत? काय नाही, कसलंच नाही. मग इकडे महानगरपालिकेचे लोक येतात का? येतात तर कायला येतात, करतात काम? करतात कामा. महानगरपालिकेने आता इकडे लाद्या म्हणजे लादीकरणाचं जे काम होतं ते अर्धवट. हे मंदिरच्या आसपास अजिबात कोण करत नाही. ते केलं पाहिजे. हो, ते करून आता जे तुमच्याकडे येतील मतदानासाठी, नाही देणार आम्ही मत. नाही देणार? नाही देणार. काय कारण आहे? 2 कारण सांगा मतदान न देण्याचे. कारण एक तर तुम्ही काम अर्धवट करता हा. आणि हे जे मंदिर तुम्ही हे केलं ते आम्हाला बांधून देत नाही. बरोबर. आम्ही काय कोणी जागेवर नावावर जागा करणार नाही ती बरोबर. मंदिराची. होतं तसं आम्हाला करून द्या. बरोबर. एवढंच आमचं मत. हे तुम्हाला मैदान आहे? तुम्हाला मैदान खेळायला आहे? मैदान आहे कुठे? इकडे आहे. कुठे पाठी पण आहे. हा मैदान आहे? हा. हा बघा इकडे या. हा यांच्यासाठीचा मैदान आहे. म्हणजे एवढं जर पटांगण दिसतंय, या मुलांना मैदान आहे. मग खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. मुलांना मैदान नाही आहे, कुठे असेल लांब असेल, पण इथे त्यांना वस्तीमध्ये कुठे जागा नसल्यामुळे ये तुम्हारे लिए मैदान है. हाँ. इधर आके खेलते हो? हाँ. कोई डांटता है तुम्हें? हाँ. हाँ, कौन डांटता है? वो ये अच्छा, चाची डांटते. सर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम सगळंच आहे साहेब. गटर, संडासचं पाणी आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हटलं पायवाट आता बनवलेलं आहे. पायवाट बनवलेला आता प्रॉब्लेम चाललेला आहे. परागडवणीने बनवलं. काय काकी, तुम्हाला एक महिला म्हणून काय प्रॉब्लेम इथे तुम्हाला फेस करावे लागतात? महिला म्हणून म्हणजे बाथरूम पाशी आम्हाला नळ पाहिजे. हे आहे, नळ नाही आहे तिथे. आलेच नाही. ते बोलतात देतो पण नळ नाही येतो ना म्हणजे. हे आहे आमचं. आणि मग तिकडे पाण्याची वगैरे व्यवस्था नाहीये? लाईट आहे तिथे? लाईट आहे इथं आमची. लाईट पण दिवसभर राहते, पाणी पण राहते, पण बाथरूम पाशी आम्हाला नळ जरुरी आहे. आम्हाला नळ हे आमची आहे. आम्ही तिकडे रोडच्या पलीकडे जाते, पाणी राहते, पण इकडे पाणी नाही ना, म्हणून आम्हाला तेवढी तकलीफ आहे. तेवढी ती दूर झाली पाहिजे ना. मग आता जो नगरसेवक तुम्हाला पुढे भविष्यात मिळेल किंवा जो कोणी काय अपेक्षा असतील तुमच्या? अपेक्षा हेच आहे आमची. सुधारणा झाली पाहिजे वाडीची, पाणी आलं पाहिजे, सगळं झालंय. म्हणते सुविधा महत्वाची आहे. तर ही भाजीवाडी ह्या वस्तीची परिस्थिती आहे. ह्या बारीक बारीक गल्ल्यात वाटाकाटा आम्ही जातोय, तुम्ही बघू शकता. हे या ठिकाणी एक महिलांचा ग्रुप सुद्धा आहे. मला सांगा, महिलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय आहे या ठिकाणी? तुम्ही इथे सगळ्यात जास्त महिलांना काय प्रॉब्लेमला फेस करावं लागतं? गल्लीमध्ये लाईट नाही आणि बाथरूमचाच प्रॉब्लेम आहे, पाण्या पिण्याचा प्रॉब्लेम नाहीये. मुली इथे सुरक्षित समजतात स्वतःला? वाटतं तुला? हा, समजतं. सुरक्षित आहे इकडे? छेडछाडी काय नाही? नाही. रात्री बेरात्री कधी येऊ शकतात? हा. पण मग इकडे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आहेत का तुला असं वाटतं? नाही. काय काय गोष्टी तुला हव्यात फ्युचर? तेच ते वॉशरूम वगैरे, तिकडे लाईट वगैरे पाहिजे, पाणी वगैरे पाहिजे. बस, अजून काही नाही, बाकी आहे सगळं. तुला हे वाटत नाही की एक महिला म्हणून आपण सगळे जेव्हा आता बसतो कट्ट्यावरती, सगळ्यांनी बोललं पाहिजे या गोष्टीवरती? हा, बोललं पाहिजे. घाबरलं नाही पाहिजे? हा. मग तुम्ही का घाबरताय? अशोक पांचाळ सर आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे सर. मी तुमच्या परिसरात फिरलो आणि एक प्रश्न आम्ही विचारले लोकांना. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यावरती खरी उतरण्याची खरी वेळ आहे का? अशोक पांचाळ म्हणून काय विजन आहेत तुमचे?
तुमची जे प्रश्न आहे त्याच्या समोर मला एवढं बोलायला लागेल की या ठिकाणी हायवेच्या बाजूला डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. विलेपार्ला म्हणजे एक सांस्कृतिक आणि शिक्षित लोकांची विलेपार्ला आहे. त्या ठिकाणी काही स्लम एरियामध्ये काही 30-40 वर्षापासून एवढी समस्या आहे की आतापर्यंत ते समस्यामध्ये काही निवारण आलेलं नाही आहे. दुसरं हे आहे की या ठिकाणी एक चक्री शासन होतं की BJP नगरसेवक BJP आमदार ते निवडून येतात 25-30 वर्षापासून. लोकांची अपेक्षा होते की आपण यांना निवडून आणणार तर आपली काही कामं होणार, पण अजूनपर्यंत कोणाची कामं झालेली नाही आहे. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे, मी पण 10-12 वर्षापासून या ठिकाणी कामं करतो आहे. लोकांचे जैसे थे वशी स्थिती आहे त्या ठिकाणी, कोणाचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही आहे. म्हणून यावेळी मी विचार केला की आपण का उतरलं ना पाहिजे या रिंगणात. म्हणून माझी इच्छा आहे की मी या ठिकाणी निवडणुकीला समोर जाऊ. सर, खूप चांगलं उत्तर दिलं, पण मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला की कोणत्या 2 गोष्टी आहेत तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्याल आणि स्लम एरिया असेल किंवा शहरी भाग असेल ह्यामध्ये काय सुधारणा तुम्ही करू शकता ॲज अ कॅन्डिडेट, एक इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही आता लढताय, पण समजा जिंकून आलात किंवा तुमची काय इच्छा आहे महानगरपालिकेमध्ये, काय असं करून दाखवाल जे आजपर्यंत विलेपार्लेमध्ये नाही झालं? या ठिकाणी स्लममध्ये शौचालय आणि पाण्याची गैरसोयी आहे. म्हणजे तिकडे त्यांना आतापर्यंत काही सुलभ म्हणजे हे मिळालं नाही आहे. ते मी सर्वप्रथम प्राधान्य देणार. लोकांना लाईटची अपेक्षा आहे, तिकडे लाईट नाही आहे ज्या पॅसेजमध्ये, ते पण आपण करू असं माझी इच्छा आहे, कारण की एवढ्या वर्षापासून काही झालेलं नाही आहे. दुसरी, या ठिकाणी पार्किंगची या मार्केटमध्ये जे विलेपार्ल्याची मार्केट आहे, भाजी मार्केट, हे सगळं आणि अतिक्रमण जे झालेलं आहे फेरीवाल्यांचं, ते आणि पार्किंगची सुविधा नाही आहे. या ठिकाणी शॉपिंगला लोक येतात पण त्यांना फाईन मारलं जातात, ट्रॅफिकचे म्हणजे नियमचं उल्लंघन होते. म्हणून ते एक आपल्याला समस्या दूर करण्याची गरज आहे. प्लस या ठिकाणी जे म्युन्सिपल शाळा आहे ते बंद होत चालले आहेत. त्या ठिकाणी हे गरीब जे स्लममध्ये राहतात त्यांना शिक्षणासाठी ते शाळा उपलब्ध झाली पाहिजे, त्याच्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे. बाकी ज्या ठिकाणी पार्ल्यामध्ये जे जे प्रॉब्लेम्स पेंडिंग आहे त्या प्रॉब्लेमला मी समोर जाणार आणि त्यांच्या न्याय द्यायचं काम करणार त्यांना. अनेक वर्षांपासून इकडे राजकारण जे आहे ते थोडंसं वेगळं आहे, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. यावेळीचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो चेंज होतो का बघायला लागेल. पार्ला ईस्टमधली परिस्थिती बदलते की नाही येत्या काळात कळेल. पण आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. मॅक्स महाराष्ट्राला मी धन्यवाद करतो, RJ अमोलला पण धन्यवाद करतो. पाहत राहा टेलिकास्ट विथ RJ अमोल हा शो. कसा वाटला तुम्हाला? पार्ला ईस्टमधल्या समस्या जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही एरियात अशा समस्या आहेत, कमेंट करा. आम्ही तुमच्या एरियातही येऊन टेलिकास्ट विथ RJ अमोल हा शो करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.